हॅलो नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती 2024 रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पोलीस भरती रिलेटेड जी काही नवीन अपडेट आलेली आहे समोर, ती अपडेट तुमच्या सोबत शेअर करतोय। चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, पहिल्यांदा मित्रांनो तुमचं ग्राउंड होणार व नंतर लेखी परीक्षा। आता हा डाऊट तर तुमचा क्लिअर झालेला आहे की आधी लेखी होणार की ग्राउंड। आचारसंहिता लागण्यापूर्वी पोलीस भरतीचे फॉर्म भरून घेतले जातील, अशी होणार नवीन पोलीस भरती। तर आता कोणत्या पदासाठी किती जागा असतील ते बघा। जेल शिपाईसाठी मित्रांनो 1900, SRPF साठी 48 पदांसाठी भरती होणार आणि पोलीस शिपाईसाठी 10,300। टोटल मित्रांनो तुमची ही जी भरती आहे एकूण 17,000 जागांसाठी होणार आहे। उन्हाळा असल्यामुळे ग्राउंडचे नियोजन जून जुलै दरम्यान भरती प्रक्रिया सुरू होईल मित्रांनो, हे लक्षामध्ये घ्या, महत्त्वाची माहिती आहे। आता नवीन भरती झालेल्या उमेदवारांच्या प्रशिक्षणाला सुरुवात होईल, असे गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळशी बोलताना सांगितले। अशी होणार नवीन पदभरती मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहे। आता ठळक बाबी काय आहेत ते बघा। राज्यातील 10 पोलीस प्रशिक्षण केंद्रातील नवप्रविष्ट कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण नुकतेच पूर्ण झाले असून आता 26 फेब्रुवारी पासून उर्वरित 6,000 पदांचे प्रशिक्षण सुरू होईल। नोव्हेंबर मध्ये प्रशिक्षण संपल्यानंतर नवीन भरती झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होईल। 8 दिवसात भरतीची जाहिरात एकत्र प्रसिद्ध होईल। त्यानंतर जून जुलै मध्ये सर्वांचीच एकाच वेळी परीक्षा होईल। पहिल्यांदा मैदानी त्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे। उन्हाळ्यामुळे उमेदवारांची मैदानी चाचणी जून जुलैत घेतली जाणार आहे। आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे। गृह विभागाचे त्या दृष्टीने नियोजन असून पुढच्या आठवड्यात सर्वच पदांची एकत्रित जाहिरात प्रसिद्ध होईल। त्यात जवळपास राज्यातील 17,000 रिक्त पदे असतील। राज्यातील सर्वच प्रशिक्षण केंद्रांची क्षमता वाढणार असून पूर्वी 10 प्रशिक्षण केंद्रांची क्षमता 6,000 होती। मागच्या वेळी ही क्षमता 8,700 करण्यात आली होती। आता ती आणखी 5,000 ने वाढायला सरकारने परवानगी दिलेली आहे। तर ही जी काही न्यूज आहे, आता महत्त्वाची माहिती बघा। पोलीस भरती गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची ही माहिती आहे। आचारसंहिता लागण्यापूर्वी पोलीस भरतीचे फॉर्म भरून घेतले जातील। पहिल्यांदा लेखी परीक्षा व नंतर ग्राउंड होणार आहे। उन्हाळा असल्यामुळे मित्रांनो ग्राउंडचे नियोजन हे जून जुलै दरम्यान भरती प्रक्रिया सुरू होईल, अशी होणार आहे नवीन पोलीस भरती। मित्रांनो तुम्ही या ठिकाणी सर्व अपडेट पाहिलेले आहे। आता मित्रांनो तुम्हाला मी डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे की ही मी भरती मित्रांनो तुमची जवळपास 17,000 वॅकन्सींसाठी होणार आहे। त्यामुळे मित्रांनो सर्व गोष्टींची योग्यपणे तयारी करा आणि तुम्हाला सर्वांना पोलीस भरतीसाठी शुभेच्छा। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचला पाहिजे। त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा। पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे। थँक्यू सो मच, धन्यवाद।